राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नाशिकमध्ये हिंदू कारागीर व व्यावसायिकांचे शेकडो नावे असलेल्या निर्देशिकेचे प्रकाशन व लोकार्पण करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात बोलताना राणे यांनी हिंदू समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर दिलाय। हिंदूंचा पैसा हिंदूच्याच फायद्यासाठी वापरला गेला पाहिजे। समाजाने एकमेकांना आर्थिक पाठबळ दिल्यास हिंदू समाज अधिक सक्षम होईल असे ते म्हणाले। धर्मांतर विरोधी कायद्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की बळजबरीने किंवा प्रलोभन देऊन धर्मांतर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। संबंधित कायद्यानुसार अशा प्रकारांमध्ये 7 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी आगामी कुंभमेळा संदर्भातही भूमिका मांडली आहे। कुंभमेळ्यातील स्टॉल प्रामुख्याने हिंदू समाजातील व्यक्तींनाच देण्यात यावेत, कारण कुंभमेळा हा हिंदू श्रद्धेचा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सोहळा असल्याचं त्यांनी नमूद केलंय। कुंभमेळ्याची परंपरा, धार्मिक वातावरण आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही राणे यांनी केले। धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिंदू हितांचे संरक्षण आणि पारंपरिक व्यवस्थेचे जतन होणे आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय। आज आपला हिंदू हितरक्षक ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे। हिंदूंनी हिंदूंकडूनच विकत घ्यावं, खरेदी करावी, या ज्या मूळ संकल्पनेवर हा कार्यक्रम आखलेला आहे, त्यासाठी सर्वात प्रथम हिंदू हितरक्षकाची सर्व जे सन्मान्य व्यक्ती आहेत, ज्यांनी ही संकल्पना इथे मांडली, पुढाकार घेतला, हे सगळे प्रयत्न जे करतायत, त्यांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या शुभेच्छा। मला आठवतं जेव्हा मी एका खारघरच्या कार्यक्रमामध्ये होतो, तेव्हा मी अशीच एक भूमिका तेव्हा मांडली होती। आजूबाजूला सगळे जिहाद्यांची दुकानं होती आणि मध्येच माझा कार्यक्रमाचा स्टेज लावलेला, आणि तेव्हा मी तिथे असा हाच मुद्दा मांडलेला की हिंदूंनी हिंदूंकडूनच विकत घ्यावं, असं वक्तव्य मी तिथे केलं। त्यानंतर मला आठवतं माझ्या सगळ्या मीडियाच्या मित्रांनी मला झोडलं आणि लगेच ब्रेकिंग न्यूज चालवायला सुरू केली, जसं काय मी काहीतरी टोकाचं आणि काहीतरी वेगळं बोललो। पण मला तेव्हाही काय त्याच्यात वेगळं वाटलं नाही, आजही वाटलं नाही आणि उद्याही वाटणार नाही। याचं कारण असं आहे, मी अगर माझ्या या हिंदू राष्ट्रामध्ये मी हिंदूंच्या बाजूने अगर बोललो नाही, तर मग काय पाकिस्तान आणि इस्लामाबाद मध्ये बोलायचं काय? ही सरळ सोपी भूमिका आहे। आपलं हिंदू राष्ट्र आहे, 90% इथे हिंदू राहतात, लोकसंख्या हिंदू, असंख्य इस्लाम राष्ट्र आहे, असंख्य ख्रिश्चन राष्ट्र आहे, पण हे आपलं हिंदू राष्ट्र आहे। आणि म्हणून या हिंदू राष्ट्रामध्ये इथे काय सर्व धर्म समभाव चालणार नाही, काही भाईचारा चालणार नाही। इथे पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग बाकी सगळ्यांना बोललं जाणार, आणि तेच समीकरण असतं सगळीकडे। त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे मला कधी दिसत नाही। हे उगाच आमच्यावर आरोप करतात, ते हिंदू मुसलमान करतात, हिंदू मुसलमान करतात, धर्माधर्मामध्ये भांडणं करतात। अरे वा, धर्माधर्मामध्ये आम्ही भांडणं कशी लावतो हे कधीतरी मला कोणीतरी येऊन व्यासपीठावर समजावं, जेणेकरून आम्हालाही कळेल, आमच्याही थोडी ज्ञानात भर पडेल। म्हणून समीकरणाची भूमिका सरळ स्पष्ट आहे। आपण जी इथे जी भूमिका घेतलेली आहे, आपण ज्याच्या निमित्ताने वेबसाईट सुरू केलेली आहे, एक पुस्तक छापलेलं आहे, शपथही घेतलेली आहे, म्हणून ह्यापुढे आपण जे काय व्यवहार करायचा ते समोर बसलेला आपला हिंदूच असला पाहिजे, हे बघूनच पुढाकार घ्यायचा, एवढं मी आवर्जून ह्या निमित्ताने। आणि ते अगर तुम्ही केलं नाही, आता काय इथे शपथा घेणारे सगळेच काय बाहेर जाऊन उद्यासारखे तसे वागतील असं काय नाही, आणि यांच्याकडे काही मीटर पण नाही तपासायला की हा बाबा आज शपथ घेतली आणि उद्या खरंच कुठल्या हिरव्या सापाकडून काय घेणार नाही, असं काय गॅरंटी इथे कोण देऊ शकत नाही।
पण तुम्ही काही गोष्टीचा विचार ह्या निमित्ताने करायला पाहिजे असं मतात मी. हे सगळे प्रयत्न का होत आहेत? का जोशीजी, का त्यांचे कार्यकर्ते, का त्यांचे सहकारी, का त्यांना वाटतं का बाबा हिंदूंना हिंदूंकडूनच विकत घेतलं पाहिजे? मी काही महिन्या अगोदर इथे नाशिकच्या दौऱ्यावर आलेलो माझ्या खात्याचा. तेव्हा पण कुंभमेळ्या संदर्भात मला तो प्रश्न विचारला. मी तेव्हा पण भूमिका स्पष्ट केली की कुंभमेळा हा हिंदू धर्मासाठी फार मोठा उत्सव आहे. तिथे सगळ्या हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे, बाकी कुठलाही हिरवा साप दिसता कामा नये, कुठलाही विहारी वळवळ करता कामा नये. काय तर काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. आता ह्यांचा रमजान सुरू आहे, रमजानला ते रोजे ठेवतात, कधी रात्रभर सगळ्या काही दुकानं सुरू असतात, मग ते त्यांचे काय खाद्यपदार्थ असतात त्याच्याकडे बघू पण शकत नाही एवढे तसे असतात. ते बघून एक तर दुसऱ्या दिवशी ते 2 दिवसाचं जेवण जाणार ना असे सगळे कार्यक्रम असतात. पण तुम्ही प्रत्येकाला मी विनंती करेन, आवाहन करेन, मीडियाच्या मित्रांना पण सांग, तुम्ही जिथे हे जिथे दुकान आणि स्टॉल लागतात ना जेवणाचे रमजानच्या काळात, मला तिथे एक हिंदू शोधून दाखवा. मला एक हिंदूचं दुकान शोधून दाखवायचं जो त्या सगळ्या मुसलमान समाजाच्या दुकानांमध्ये तो तिथे उभा राहा, तिथे त्याचं दुकान थाटून तो आपले हिंदूंचे पदार्थ विकतोय असा एक हिंदू शोधून दाखवा. आम्ही आमची भूमिका बदलतो, काही हरकत नाही, कोणीही जाणार नाही. भेटणार का? तुम्ही एवढे अनुभवी लोक आहेत, ज्येष्ठ लोक आहेत, धर्मासाठी काम करणारे असंख्य हिंदुत्ववादी विचारचे कार्यकर्ते, एक पण तुम्हाला भेटणार का? भेटणार नाही. कारण त्यांच्या मूळ धर्मामध्ये, इस्लाम मध्ये, कुराण मध्ये लिहिलेलं आहे आपण सगळे त्यांच्यासाठी काफीर आहोत. जे मुसलमान नाही ते अन्य सगळे मुसलमान नसलेले लोक हे त्यांच्यासाठी काफीर. आणि म्हणून कुराण मध्ये लिहिलं आहे ते काफिरांकडून काही विकत घ्यायचं नाही, कारण का मग ते त्यांच्या अल्लांना मान्य होत नाही असं त्यांच्या त्या धर्मात म्हणजे कुराण मध्ये लिहिलेलं आहे. ते सगळं पाळतात. अगर ते पाळत असतील, ते प्रामाणिक पद्धतीने जे जे त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलं आहे ते सगळ्या गोष्टी अगर ते पाळत असतील तर मग आपल्याला शब्दात घ्यायला लावण्याची गरज आहे का? या बाबतीमध्ये कधीतरी हिंदू समाजाने विचार करा. मग आम्ही जे करतोय, जोशीजी जी करतायत, मग काय वेगळं आहे? अगर त्यांच्या रमजानच्या काळात त्याला दुकानं कुठे हिंदूंना थाटण्याची परवानगी नाही, त्यांच्या ईदच्या वेळी कुठेही तुम्हाला हिंदूंना दुकान लावण्याची परवानगी नाही, त्यांच्याकडून खरेदी केली तर ते हराम मानलं जातं. मग आम्हीच कशाला एवढं मोठ्या मनाचे असले पाहिजे? आम्हीच कशाला सर्व धर्म भावच्या कॉन्ट्रॅक्ट हिंदूंनी घेतलाय का? त्यांनी काय मोडण्यासाठी ते लोक बसलेत का? त्यांना कधी मोहल्ल्यामध्ये जाऊन शिकवा बाबा सर्व धर्म समभाव करो, हमको भी इधर दुकान लगाने दो, आपका रमजान चालू है, हम भी 4 पैसा कमाते. बघा तुम्हाला कानाखाली किती जोरात आवाज काढतात, बघा जरा तिथे प्रयत्न करा ना, जरा प्रयत्न करा आमच्यासाठी. मीडियाच्या मित्रांनी कधीतरी स्टिंग ऑपरेशन करावं, बुरखा घालून गेले तरी चालेल, कारण खूप लोक तसेच असतात, त्यांच्या कळतच नाही ती आहे की तो आहे. खालती असं पुरुषाची चप्पल दिसतात. कधीतरी प्रयत्न करा, तेव्हा कळेल आम्ही हिंदू मुसलमान नाही करत, ते त्यांच्या धर्मासाठी बोलत असतील तर आम्ही आमच्या हिंदू धर्मासाठी बोलतो, तो ते हिंदू मुसलमान कसं झालं हे कधीतरी आम्हाला लोकांना समजवलं पाहिजे, कधीतरी समजवलं. आता तुम्ही कुठल्याही मुसलमानाने कुठल्याही पद्धतीचा व्यवहार केला, व्यवसाय केला, आता त्यांच्या कुराणमध्ये काय लिहिलं, मी आता त्याच्या अगोदर आमच्या काही रील स्टार मुलांना भेटले जे चांगले युट्यूबर्स आहेत, हिंदू धर्मावर अतिशय प्रभावी, म्हणजे प्रत्येकाचे मला वाटतं 1,00,000 2,00,000 फॉलोअर असतील, अशा काही तरुण मित्रांना मी भेटण्याची, त्याचे संवाद साधण्याची संधी मिळाली. मी मुद्दाम त्यांना बोलतो की कुराणच्या काही विषय तुम्ही सांगा, आयात काहीतरी लोकांना समजवा. मी कुराण 2दा वाचलेला आहे, समजून घेतलेलं आहे.
शेवटी ज्यांच्याबद्दल अगर आपल्याला कोणतं ज्ञान अगर टाकायचं असेल तर ते पण वाचलं पाहिजे, कळलं पाहिजे. त्या कुराणमध्ये नेमकं काय लिहिलंय, कशाला आपण हिंदूंनी असं वागलं पाहिजे. तर त्यांच्या कुराणमध्ये स्पष्ट केलंय की मुसलमानांनी कुठल्याही पद्धतीचा अगर व्यवसाय केला, व्यवहार केला, काही खरेदी केली तर त्याची 10% त्यांना जकात म्हणून त्यांना आपल्या धर्मासाठी द्यायला लागतं. 10% जकात म्हणून द्यायलाच लागतं. काय त्याच्यामध्ये दुसरा पर्याय नाही. मग कुठलाही धार्मिक कुठलीही संस्था असेल त्यांच्याकडे ठरलेले आहे की ते बरोबर जाऊन तिथे त्यांचा वार्षिक 10% त्यांच्या उत्पन्नाचा 10% त्यांना तिथे जकात म्हणून द्यायलाच लागतं. आणि हा जो जकातच्या निमित्ताने जमा झालेला जो पैसा आहे हा सगळ्याचा सगळा पैसा हे 100% जिहादसाठीच वापरतात, दुसऱ्यासाठी वापरत नाही. जे जे तुम्हाला अतिरेकी कारवाया दिसतात, जे लव जिहादचे प्रकरण दिसतात, जे है ना फंडिंग होते, जे पैसे जे दिले जातात, हे सगळेचे सगळे हे जे काही जकाताच्या निमित्ताने जे काही जमा झालेले पैसे आहेत ते 100% जिहादसाठी वापरणारे पैकी लोक आहेत. कारण त्यांच्या कुराणमध्ये लिहिले आहे आपला धर्म वाढवणं आणि दुसऱ्या धर्माला कमी करून आपल्या धर्माला वाढवणं हे तर त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे, जे आपल्या भगवद्गीतामध्ये लिहिलेलं नाही. आपल्या भगवद्गीता हे सगळं शिकवत नाही. या तर तुम्ही त्या हिंदूंना मुसलमान समाजामध्ये म्हणजे त्याचं धर्मांतर करा, त्याचं संपून टाका, हे त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे. मी नाही बोलतो, तपासा, पानं चाळा तुम्ही. काही एक्स मुस्लिम म्हणून बघा बाहेर आलेले आहेत, त्यांनी पूर्ण पद्धतीने त्यांचा धर्म समजलेला, आता ते कुराण बद्दल बोलतात, त्यांच्या इस्लाम बद्दल बोलतात, त्यांचे काही युट्यूबचे काही व्हिडिओ पहा. तर म्हणजे त्यांना तुम्ही कितीही तुम्ही त्यांच्या खिशामध्ये पैसे टाका, तो सगळ्याचा सगळा पैसा अगर ते जिहादसाठी वापरत असतील, आमच्या माता भगिनींचं भविष्य लव जिहादच्या निमित्ताने खराब करण्यासाठी वापरत असतील तर तुम्ही त्यांच्या खिशामध्ये पैसा टाकणार का, हा प्रश्न स्वतःला विचारा आणि मग ह्या कार्यक्रमाकडे पहा. वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक.